सुटलं का गाडीचं? अरे काही नाही. शरा का माहिती? होय कोरडे ना एकदा भेटले की तास दीड तास तरी बोलत बसते. चल 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 चल. नमस्कार नमस्कार, काय म्हणताय? सध्या आमस्टरडॅमला असतो बघ. आणि मग आता इथे कसं काय? आत्ता नागपूरला आलोय. कामानिमित्त वाटतं. हो आम्ही साहित्य संमेलनात आलोय. काय म्हणताय बाकी? मला चहा प्यायचा आहे, तुम्ही येणार? हो मला चल चल. हा आम्ही येतो. चहा पिऊ येतो मग बोलू. हो, या. हे बॅगा घेऊन जाऊ आणि इकडे नागपुरात इतका चोरांचं सुळसुळाट आहे. अगं ते भेटलं. आता निष्ठा येतं काय? वाटतंच आहे त्यांच्याकडे बघून. कोरडे मनावर घेऊन हॅलो. हॅलो, आवाज येतोय? परफेक्ट. नाही, मला कटवलं. हे असं आहे. कसे आहेत सगळे? मजेत? आणि हसताय ना? असा आपुलकीचा प्रश्न मी विचारणार नाही. कारण मी काय निलेश साबळे नाही. मी अमोल कोरडे. हा मागचा सेट वगैरे पाहून तुमच्या लक्षात आला असेल, प्रवास वगैरे. आजचा विषयच तसा आहे ना, देशाटन, मायग्रेशन. खरं म्हणजे या विषयावर बोलायचं म्हणजे एखादा इंटेलेक्च्युअल आणि जग फिरल्याचा अनुभव असणारा माणूस समोर असा पाहिजे. तुम्ही म्हणत असाल हे मंडळवाले कोणाकोणाला आणून उभं करा, हे कोण आहे हा? पण आता त्यांनी बोलवलंय ना, मग मी बोलूनच झालो. मग काय करणार, अडला हरी. तसा माझा देशाटनाचा अनुभव फारसा काही कमी नाही. पण गंमत अशी आहे की आपल्याकडे जोपर्यंत तुम्ही युरोप, अमेरिका अशा वेस्टर्न कंट्रीजमध्ये जात नाही ना, तोपर्यंत खरं पुरं देशाटन केल्याची पावती तुम्हाला कोणी देत नाही. त्यामुळे आता खरी सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. मी ॲम्स्टरडॅमला जाणार असं कळल्यावर माझ्या काही खास मित्रांनी ॲम्स्टरडॅम, लाल बत्ती, रेड लाईट, मजा आहे असं म्हटल्यावर मी तिथे जॉब करता जातोय हे त्यांना मुद्दाम सांगावं लागलं. आणि तो जॉब हा लाल बत्तीच्या एरियात नाही. आणि तिथे जे जे काही चालतं त्याच्याशी या जॉबचा काहीही संबंध नाही, हेही क्लिअर करावं लागतं. एरवी मामलेदाची मिसळ किंवा चायनीजच्या गाडीवरचा लाल भात खाणाऱ्या माझ्या मित्रांनी मी ॲब्रॉड जातोय म्हटल्यावर महेश लंच होममध्ये मला चांगलं 7-8 का व्हिसा, MBB, विमानाचं तिकीट, इमिग्रेशन, सिक्युरिटी अशी सगळी दिव्य पार पाडून शेवटी आम्ही सहकुटुंब ॲम्स्टरडॅमला आलो. नेदरलँड्स किंवा हॉलंडमध्ये आल्यावर कुठे राहायचं हा प्रश्नच नव्हता. कारण नेदरलँड्समध्ये भारतीय माणसांची वस्ती आणि भारतीय किराणा भुसाराची दुकानं कुठे जास्त प्रमाणात आहे हे गुगलच्या मदतीमुळे शोधायला फारसा वेळ लागला नाही. आणि आमचं विरार हे ॲम्स्टरडॅम या उपनगरात आहे. आजूबाजूचा हिरवागार परिसर, स्वच्छ आखीव रेखीव रस्ते, थंडगार हवा आणि शांतता या गोष्टींची सवय लागली आणि हळूहळू त्या आवडायला देखील लागल्या. ज्या कारणामुळे आम्ही ॲम्स्टरडॅमला राहायला आलो ते प्रत्यक्षात उतरायला फारसा वेळ लागला. भारतीयांचा जणू काही सडाच पडलेला होता या भागात. वीकेंडला रस्त्यावरून जाताना अनेक भारतीयांची आमची नजरानजर व्हायची आणि त्यातले काही आमच्याकडे बघून पुन्हा बघितल्यासारखं करायचं आणि काही आपण स्वतः उगाचच कुणीतरी विशेष आहोत असं दाखवून आमच्याकडे तोंड फिरवायचं. मग आम्ही सुद्धा शक्य तेवढा उर्मट भाव चेहऱ्यावर आणून तोंड फिरवायला.
ज्यांना आम्ही आधीपासून ओळखत होतो अशा माणसांचा अपवाद वगळल्यास याच हॅम्सलविलमध्ये भारतीय लोकांशी संपर्क साधायला आम्हाला बराच वेळ आहे. पण संपर्क आणि नव्या ओळखी या वाढायला लागल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे आजूबाजूच्या भारतीय माणसात मी तेवढा फिट नाही. याला कारण देऊ. पहिलं म्हणजे मी TCS मध्ये नाही, आणि दुसरं मी IT मध्ये नाही. किंवा IT मध्ये नसणारा हा माणूस हा इथे आलाच कसा किंवा येऊच कसा शकतो असा प्रश्न लोकांच्या बोलण्यातून आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावातून मला जाणवायला लागला. अतिशयोक्ती करत नाही, अतिशयोक्ती करत नाही, हे पटवून देणारा छोटासा अनुभव सांगतो. माझ्या बायकोची नुकतीच झालेली एक मैत्रीण आम्हाला एकदा अरिना एरियात भेटली. माझी जनरल ओळख वगैरे बायकोने करून दिल्यावर त्या बाईने मला पहिलाच प्रश्न विचारला, आर यू फ्रॉम इन्फोसिस? नो. देन हाऊ कम यू आर हिअर? आता काय सांगू मुलीला, अरे गोट्यात काय आला? हे असं आहे, युरोपातल्या भारतीय माणसांकडे जणू काही एक प्रकारची चेकलिस्ट असते, चेकलिस्ट. त्या लिस्टचा उपयोग तुमचं इव्हॅल्युएशन करण्याकरता होतो. म्हणजे नुकतीच ओळख झाल्यावर परमनंट डेप्युटेशन, किती वर्ष झाली, हे असे प्रश्न विचारायचे आणि जाता जाता हळूच 30% रुलिंग दिली आहे का कंपनीने विचारून टाकायचं. एकदा काही इव्हॅल्युएशन झालं की मग तुमची लेवल ठरवता येते आणि त्या लेवलनुसार तुम्हाला किती भाव द्यायचा हे निश्चित होते. आता हॉलंडबद्दल बोलायचं म्हणजे काही खास गोष्टींची इथे विशेष सवय करून घ्यावी लागते. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कोकला कोक म्हणायचं नाही, त्याला कोला म्हणायचं. एक वेळ डच म्हणायचं विसरतील, पण तुम्ही भारतीयांनी विसरून चालणार नाही, त्याला कोला म्हणायचं. आणि चवीला एखादा पदार्थ कितीही वाईट लागला किंवा अगदी बेचव जरी असला तरी धिक्कीर धिक्कीर असं म्हणत तो खायचा. म्हणजे सगळ्या म्हणजे असा डच लोकांचा आग्रह वगैरे काही नसतो, पण दुसऱ्याचं ते चांगलंच या तत्वानुसार आपण सगळ्या लोकल फूडची त्या हायजिनिक असतात आणि पुन्हा फॅट्स कमी असं म्हणत त्याची भलामण करत राहायची. हे असलं लोकल आणि हायजिनिक फूड खाऊन इथली डच माणसं आणि मुख्यत्वे करून डच बायका कमालीच्या बांधेसूद असतात. म्हणजे त्यांच्या दिसण्यावरून वयाचा अंदाजच येत नाही. अशाच बांधेसूद बायकांपैकी एक युरोपियन सुंदरी एकदा ऑफिसमध्ये माझ्यासमोर आली आणि काय आश्चर्य, चक्क माझ्याकडे पाहून गोड हसली. आपण ढगा. तेव्हा वाटलं साला आपण भी कुछ गम नाही आहे. आणि हा प्रकार वारंवार व्हायला लागल्यावर मला वाटलं साला आपल्याकडे ही मुली बघतात आहे. छक मारल्याने उगाच लवकर लग्न केलं होतं. थोडे थांबलो असतो तर. पण हा उत्साह फार काळ टिकला नाही. लवकरच माझ्या लक्षात आलं की हा इथल्या शिष्टाचाराचाच एक भाग आहे. तरी मी म्हटलंच, ज्या मुलाला शाळेत एका बाकावर बसलेली मुलगी धड ओळख दाखवत नाही तिथे युरोपियन सुंदरी स्माईल कशी काय देते? चालेल, आपल्याकडे एवढा वेळ नाही. वाजवीपेक्षा थोडा जास्त असणारा इन्कम टॅक्स आणि त्यामुळे महिन्याला मुळातच हातात कमी येणारे पैसे याची मात्र इथे फार सवय करून घ्यायला लागते. त्यामुळे फालतूतल्या फालतू वस्तू सुद्धा विकत घेताना मग ती कितीही महाग असो, अहो शेवटी इथे क्वालिटी आहे ना असं म्हणायला शिका. आता कोथिंबिरीच्या जुडी कसली डोंगराची क्वालिटी आहे, हिरवी दिसते, फ्रेश दिसते म्हणून घ्यायची. भारतात असताना आपण अगदी अर्धा ब्रेड वर वर्तमानपत्राचा कागद लावून आणत असलो आणि तो 8 दिवस खात असलो
तरी सुद्धा इथे ब्रेड घेताना एक्सपायरी डेट बघून घ्यायची. शिवाय भारतात भैयाची पाणीपुरी, गाडीवरचा वडापाव, टपरीवरची मिसळ या गोष्टी खाताना ज्या हायजीनचा आणि हेल्थचा आपण कधीही विचार केला नाही, तो विचार इथे येऊन मात्र करायचा. इथे प्रत्येक गोष्ट करण्याची एक ठरलेली पद्धत आहे, त्याला एक ठराविक वेग आहे. त्यामुळे त्या पद्धतीच्या किंवा वेगाच्या बाहेर जर तुम्ही जर काही मागितलं ना, तर मग ते द्यायला कितीही सोपं असो, काउंटरवरचा डच माणूस किंवा बाई एका विशिष्ट चेहऱ्याने ते असे खांदे ओळखतो. याचा सोपा अर्थ असा की तुम्ही जे म्हणताय ते मला झेपलेलं नाही, तुमचं काम होणार नाही, त्यामुळे स्पष्ट शब्दात निघा एवढाच होतो. पब्लिक सर्व्हिस हा प्रकार इथे जवळजवळ नाहीच. पण भारतात ज्या गोष्टी आपण कधीही स्वीकारणार नाही त्या इथे येऊन मात्र आपण चटकन स्वीकारतो. आता इथल्या डॉक्टरचं उदाहरण घ्या ना. त्याचं झालं काय, मी इथे आल्याला पडलो व्हायरल फीवरने आला. आता काय करणार, एवढ्या शुद्ध हवेची काय आपल्याला सवय नाही. नेमका शनिवार दुपारचा दिवस, त्यामुळे एकही डॉक्टर उघडा नाही. आय मीन डिस्पेन्सरी उघडी. साधारण 102 पर्यंत वगैरे ताप गेला, त्यामुळे मी इमर्जन्सी लाईनवर फोन केला. तर मी काय बोलतोय हे पलीकडच्या बाईला पहिल्या प्रथम काय झेपलं आणि ती मला सांगितलं की 102 असा कुठलाही ताप अस्तित्वातच नाही. मी म्हटलं असं कसं काय. मग नेहमीप्रमाणे आमची खूप उशिरा भेटली. 102ला डिग्री सेंटीग्रेडमध्ये कन्वर्ट करून मी बाईंना पुन्हा एकदा फोन केला आणि त्यांना म्हणालो, अहो बाई मी दाखवायला येऊ का. तेव्हा ती बाई नाही, दातांनी हा नॉर्मल ताप आहे, पॅरासिटेमॉल घ्या. आता काय करणार, एक दिवस कसा बसा ढकलला. दुसऱ्या दिवशी तडक डॉक्टर गाठला, त्याला घडलेला प्रकार सांगितला. तर त्यावर तो डॉक्टर नाकावरची माशी सुद्धा उडून देता मला म्हणाला, हा नॉर्मल ताप आहे, अजून 2 दिवस पॅरासिटेमॉल घ्या. आता काय करा, आपण डोकं चालू. मी त्याला म्हणालो, अहो मला ऍडमिट करा, काही लाल पिवळ्या हिरव्या गोळ्या, अहो काही एखादी कॅप्सूल, नाही म्हटलं तर एखादं सिरप, अहो बरं व्हायचं तरी कसं माणसाने. त्यावर तो डॉक्टर पुन्हा म्हणाला, नाही जातकांनी. आता बोल काय करणार. शेवटी पुन्हा एकदा स्वतःला समजावलं की बहुतेक नॅचरल क्युअरवर यांचा विश्वास दिसतोय. ते पटलं नाहीच, पण त्यामुळे आता झालंय काय की कोणीही मला सांगितलं ना की अहो मला बरं नाही, की मी त्याला तडक सांगतो पॅरासिटेमॉल घ्या. तेवढा डॉक्टर मी इथे येऊन झालो. एकंदरीत उकडलेले बटाटे खाण्याची आणि जेवणात तिखटाच्या जागी पांचट सुरीनामी सांबर वापरण्याची आणि अतिमहत्वाच्या क्षणी डच माणसांनी उडवलेले खांदे पाण्याची जर तुम्ही सवय करून घेतली तर मग नेदरलँडमध्ये राहण्यासाठी मजा येणार नाही. एरवी तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात अजिबात ढवाढवळ न करणारी माणसं, ऑफिसातून वेळेवर घरी जाणाऱ्या माणसाला पापी असं न म्हणणारी माणसं, थोडासा जास्त वारा सोडल्यास असलेली आल्हाददायक हवा आणि मनाजोगती शांतता, या गोष्टी जर मला मिळणार असतील तर मी एकाच वेळी 1000 डच लोकांनी ओढवलेले खांदे पाहायला तयार आहे. त्यामुळे सध्या तरी भारतात परत जाण्याचा काही प्रश्न येत नाही. कारण फॉरेनला जाऊन सेटल झाल्याशिवाय भारतीय पितरांच्या पिंडाला काळा शिवत नाही आणि एकदा तुम्ही भारतात गेला की तुम्हाला फारसं कोणी विचारत नाही. असो, देशाकडे प्रवास हा चालूच राहणार आहे. परतीच्या प्रवासाबद्दल आताच काही बोलत नाही. आता या कुठे गेल्या हे काय कळत नाही. आजूबाजू दिसत नाही. मलाही चहा प्यायला जायचं, मला टाकून या आपल्या गेले काय अजून सापडत नाही. बरं झालं बाई, ते कोरडे चहा
खरं नाही आहे तेव्हा बाईचं. चहावर तुला एक गंमत सांगते. मला एक जोक आठवला, सांगू? सांग सांग ना. अगं एक मुलगा ना त्याच्या मैत्रिणीच्या घरी जातो हा आणि ती अगदी अद्रकसारखं त्याला म्हणते आपण बस बस मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. हा आणि ती जाते आतमध्ये आणि हा बसतो वाट बघत. आता माझा चहा येईल, मग माझा चहा येईल. ती आवडून वगैरे येते आणि म्हणते ए चल चल निघूया आता. आणि मग तो म्हणतो का माझा चहा कुठे आहे? मी घेऊनच आले. वा कमाल आहे. आता मंडळी सांगा ही मुली कुठल्या गावची असेल? अगं हे असे नाही इतके विचित्र माणसं असतात ना, कुठे काय करतील आणि काय बोलतील काही सांगताच येत नाही. तुला माहितीये माझ्या एका मित्राने चक्क स्टेशनवर त्याच्या प्रेयसीला प्रपोज केलं. कसं काय आणि ते गाणं म्हणून तो बाई कसं कुठलं गोमुसंगतीनं माझ्या प्रेयसीला. अहो रोमॅन्टिक. संगतीनं
वाटतं कोणाची अनाउन्समेंट होती हो हो ऐकूया का जरा? नाही नाही आपली नाही होत. काय ग हा प्रवास काही थांबत नाही उगाच लावतोय आपला हो आणि त्यात ह्या अडचणी बापरे म्हणजे एक तर प्रवास अवघड त्यात ना. ह्या अडचणी काय बहिणाबाईंनी प्रवासातले खास कायदे सांगणारी एक कविताच लिहिली आहे बघ माहितीये तुला कोणती ग वाटेच्या वाटेच्या वाटेत सर हो अगं आता त्याच्यावर एक चर्चासत्र आहे बहिणाबाईंवर अच्छा त्यातली एक कविता तुला ती ऐकवते हा हो हो ऐकू बघ ते काय म्हणतात वाटाच्या वाटसरा वाट विकट मोठी नशिबी दगड गोटे काट्या कुट्यांचा देवी पायाला लागे ठेचा आलं डोळ्याले पाणी वरून तापे ऊन अंग झालं रे लागे आणि शेवटचं कडवं तर अगदी ऐकण्यासारखं आहे सुद्धा साध्या आणि सोप्या सरळ शब्दामध्ये त्या जीवनाचं सत्य सांगून जातात बघ म्हणजे हा प्रवास फक्त आपण जो खरा प्रवास करतो तो नाही बरं का आयुष्याचा प्रवास असला तरी तेच लागतो त्या म्हणतात वाऱ्याचं वाहदानं आलं आलं रे मोठं म्हणजे बघा बरं किती अडचणी येतात त्याच्यात झुकी सनी सुकू नको रे वाटत दोन्ही बाजूनी दर्याव धर झुडूप हाती सोडू नको रे धीर येऊ संकट किती येऊ दे पराची ती काय तुझ्या ललाटी वाटाच्या वाट सरा वाट बिकट होती वा काय छान लिहिले ग एवढं परिस्थिती काय तुझ्या ललाटी मला वाटतं प्रवासात आयुष्याच्या प्रवासातही असंच असतं आपल्याला माहीतच नसतं की आपल्या आयुष्यात कोण कोण येणार आहे आणि शेवटपर्यंत आपल्याला कोण साथ देणार आहे अशा वेळेस ना म्हणजे ह्या अवघड प्रवासात आपला माणूस बरोबर हवा तरच तो प्रवास चांगला होऊ शकतो खरं आहे ग आणि प्रवास म्हटला की सहप्रवासी आलेच आणि सहप्रवासी म्हणजे तो किंवा ती आपल्या बरोबर असेल ना तर बात तुझ्यावरच नाही का खरंय खरंय आणि ह्या प्रवासात आपलं माणूस बरोबर असलं ना की मग गाणं मनात एकच गुणगुणतं कुठलं ग ऐका साथ तुम्हारा मैं
घरच्यांच्या पसंतीने व्हायला नको का सगळं? हो ना, आणि त्यातही मुलाने जर परदेशस्थ मुलगी पसंत केली ना मग वेगळ्याच अडचणी. म्हणजे एक तर त्यांची संस्कृती वेगळी, भाषा वेगळी, राहणीमान वेगळं, काय मजा असते. अगं परदेशस्थ मुली तर आणखीन वेगळी गोष्ट आहे, पण आपल्या भारतात राज्यात लग्न झाले तरी सुद्धा गमती करतात ते. एका एक हिंदी भाषिक माणूस मराठी लग्नाला आला बरं का, आणि त्यांनी आपण नवरा नवरी एकमेकांना घास भरवतात ना तो कार्यक्रम पाहिला. त्यांनी बाजूच्या मंडळीला विचारलं की हे लोक क्या कर रहे हैं? त्याने सांगितलं की ये एक दुसरे को घास खिला रहे हैं. आणि तो नवरची बघायला लागला. अवघड आहे मी. मग तो परदेशस्थ म्हणालीस ना मुलगी, त्याच्यावर मला आठवलं, मला वाटतं खूप वर्षांपूर्वी अशाच गमतींवर आधारित एक कार्यक्रम मला वाटतं वराड निघाला लंडनला आला. हो हो हो, ते लक्ष्मणराव देशपांडे करायचे ते. करेक्ट करेक्ट तोच कार्यक्रम. आठवतं मला. आपण युट्यूबवर त्याच्या क्लिप्स बघूया. अशी आपली गाडी उशी जाते. चला बघूया भेटतात का काही क्लिप्स. बसलंच आहे तर जरा मजा येईल बघू. काय गं, इथे मिळेल का रेंज? येते हे क्लिप्स आता स्ट्रीमिंग करतोय का? म्हणजे आता ते फिरत राहणार चक्र. मी तर याला सुदर्शन चक्रच नाव ठेवलं. हे सुरू झालं. नागपुरात ते नेटवर्क मिळत नाही का? बघ ना. पुणे मुंबईसारखं नाही का नागपूर? हो ना गं. आता काही बोलू नकोस बाई, त्यांच्याकडे फास्ट इंटरनेट चालू होईल बघ. होऊ देत, चांगलं आहे ना. आवाज येतोय? आले आले दिसते मग पहिलीच की. नमस्कार. प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचं मराठी कला लंडनला फार गाजलेलं नाटक आहे. हे नाटक जसं यांनी सांगितलं एका लग्नावर आधारित आहे. एक खेड्यातला एक मुलगा असतो आणि तो एका इंग्रज मुलीच्या प्रेमात जो पडतो आणि ते लग्न कसं घडतं आणि ते वराड पूर्ण लंडनला कसं जातं, ते पूर्ण मोठा प्रयोग आहे. 3 तासाचं ते पूर्ण नाटक आहे. त्यातले एक छोटेसे 1-2 संवाद आणि 1-2 एंट्रीज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. त्याच्यामध्ये मल्टिपल पार्ट्स आहेत. ओके, कारण हे एक पात्री नाटक आहे आणि बरेच पार्ट्स आहेत, तर ते सांभाळून घ्या. मराठवाड्यातलं एक खेडेगाव आहे. खेडेगावामध्ये एक गर्भश्रीमंत शेतकरी. त्या शेतकऱ्याचं नाव आहे बाप्पा. बाप्पाला एक एकुलता एक लेवक आहे. लेवकाचं नाव आहे काशीनाथ. काशीनाथ लय हुशार असतो. तो खेड्यातल्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. नंतर तालुक्याच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. जिल्ह्याच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो आणि त्याचं शिक्षण हटकत खुंटतं. म्हणून तो लंडनला शिकायला जातो. बाप्पाच्या भाषेमध्ये लंडनला शिकायला जातो. लंडनला पहिल्या नंबरात पास होतो, पण पास होता घोटाळा करतो. एका लंडनच्या इंग्रज पोरीच्या प्रेमात तो पडतो आणि तिथलं ते गोड स्वप्न घेऊन घरी परत येतो. तो घरी येतो तेव्हा बाप्पा त्याला लग्नाचा आग्रह करतात. काशीनाथ नकार देतो, कारण त्याचं आधी प्रेम असतं. दोघांमध्ये बाचाबाची होती, धुसफूस होती. काशीनाथचे बाप्पा नंतर मानतात, काही अटी घालतात आणि इथून सुरुवात होते. तर काशीनाथचं हे घर आहे. या घरामध्ये काशीनाथचे काका काकू, मामा मामी, आजोबा आजी, पोट्टे सोट्टे, आमच्या मराठवाड्याच्या भाषेमध्ये बारदाना असं आहे. असे घर आहे. अशी कल्पना करा, हे घर आहे, हे घराची ओसरी. इकडे एक दरुज आहे, तिकडे एक दरुज आहे, पाठीमागे दरुज आहे, घरावरती वावर आहे, शेत आहे. हे पाठीमागे एक भितड आहे. भितडावर फोटो लावलेले. त्याच्यामध्ये गणपतीचा फोटो आहे, सरस्वतीचा फोटो आहे, लक्ष्मीचा फोटो आहे, मारुतीचा फोटो आहे, खंडोबाचा फोटो आहे. मध्ये गांधी बाबा, नेहरू बाबा बसलेले. या फोटोच्या खाली इतक्या उदबत्त्या लावून त्या फोटोच्या काचा लय काळ्या प्रकार. त्या काचाचा उपयोग